आपल्या घरच्यांना कळणं की आपल्यामध्ये काय आहे आणि त्या गोष्टीला त्यांनी प्रोत्साहन देणं ही सगळ्यात मोठी थाप असते आणि ती मला मिळाली आणि म्हणून मी इथे आहे आणि पुढे पण मी जितकी उंची गाठेल सो मला वाटतं की त्यांच्यामुळे आहे. सो तो बेस्ट अवॉर्ड होता माझ्यासाठी. इंस्टाग्रामवरतीच मला आणि असंच बेसिक खूप कमेंट्स येत असतात, व्हिडिओ कॉल्स येत असतात. सो एक लहान मुलगी होती आणि तिच्या आईनी मला असं सांगितलं की माझी मुलगी मला रोज सांगते की माझ्यावरती मीरा मीरा आई जसं वेदावर प्रेम करते माझ्यावर तसं प्रेम तू कर. सो खूप छान दिसता, खूप सुंदर आहात. या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की लहान मुलांना आपण इतके जवळचे वाटतो, त्यांना असं वाटतं की कसली कमाल आहे ही. नमस्कार, मी निकिता. मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी आहे झी मराठी अवॉर्डच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे मीरा. हॅलो मीरा, कशी आहेस? हॅलो, नमस्कार. तुम्ही कशा आहात? मी मस्त. खूप कमाल दिसतेस. तुझ्या लुकबद्दल काय सांग? खरं तर डोक्यात काहीच ठेवलं नव्हतं लुक बद्दल, कारण हेक्टिक शेड्यूल सुरू होतं. डिझायनर आहे माझी एक पूजा म्हणून. तिला मी म्हटलं होतं की मिनिमम गोष्टींमध्ये मिनिमल आपला जो लुक असतो, जो महिमाला बेसिकली आवडतो, साधं सिंपल राहणं आणि बेसिक बेसिक गोष्टींमध्ये किंवा एलिगंट गोष्टींपासून जो लुक आपण करू शकतो. सो मी असं मिनिमल गोष्टींपासून सिंपल सोबर लुक करण्याचा प्रयत्न केलाय. सो होपफुली तुम्हाला आवडेल. येस. आणि तुझा काही परफॉर्मन्स वगैरे आम्हाला बघायला मिळणार? हो, किती? 2 सरप्राईज. सरप्राईज असं नाही, बट हा, तुम्ही डायरेक्ट बघितलं तर तुम्हाला जास्त मज्जा येईल मला असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये थीम आहे, काहीतरी वेगळी गोष्ट आहे, सिरियलला रिलेटेड गोष्टी आहेत. सो मे बी तुम्हाला फार ऍक्ट असणार बेसिक. ऍक्ट असणार, ऍक्ट प्लस डान्स असा परफॉर्मन्स असेल. सो एखादं फंक्शन म्हटलं की आपल्याला फार एक्साइटमेंट असते, तर जेव्हा असं समजते की वाव आता रेड कार्पेट आहे, तेव्हा काय? आणि स्पेशली बहुतेक तुझं पहिलंच रेड कार्पेट आहे. येस, मग अजून एक्साइटमेंट. सो तुला दडपण आहे, एक्साइटमेंट आहे, काय सांग? दडपण नाहीये, पण एक्साइटमेंट खूप आहे. खूप अपेक्षा असं आपण खूप होप्स ठेवून येतो असं नाहीये. मला नॉमिनेशन मध्ये सुद्धा 6 नॉमिनेशन्स मिळाले, जे एक्सपेक्टेड. मी मी खूप अशी सिम्पल आले होते. माझं असं झालं की ओके, जो होता है देखेंगे अशा झोन मध्ये. सो मला 6 नॉमिनेशन मिळालेत. मी खूप जास्त हॅपी आहे आणि लेट्स होप फॉर द बेस्ट. तुला आयुष्यात पहिल्यांदा अवॉर्ड कधी मिळालेला किंवा त्याबद्दलचा काही किस्सा शेअर कर. अवॉर्ड मिळण्यापेक्षा मला असं वाटतं की जेव्हा मला माझ्या आईबाबांची या फील्ड बद्दल, म्हणजे माझ्या ऍक्टिंग बद्दल जेव्हा मला थाप मिळाली त्यांच्याकडून, ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या क्षणापासून मला ते सपोर्ट करत आले, जेव्हा त्यांना कळलं की ही ऍक्टिंग करू शकते आणि हिला खूप छान जमतंय. सो त्यांनी जो सपोर्ट केला त्याच्यानंतर, त्यामुळे मी आज इथे उभी आहे. जे पण मी काय आहे ते माझ्या आई बाबा आणि फॅमिलीमुळे आहे. सो मला असं वाटतं की आपल्या घरच्यांना कळणं की आपल्यामध्ये काय आहे आणि त्या गोष्टीला त्यांनी प्रोत्साहन देणं ही सगळ्यात मोठी थाप असते आणि ती मला मिळाली आणि म्हणून मी इथे आहे आणि पुढे पण मी जितकी उंची गाठेल. सो मला वाटतं की त्यांच्यामुळे आहे. सो तो बेस्ट अवॉर्ड होता माझ्यासाठी, जिथून माझे पुढच्या अवॉर्डचे रस्ते ओपन झाले. झी मराठीवरच्या जुन्या मालिकांपैकी तुझ्या आवडत्या 5 मालिकांची नावं सांगशील? हो, आम्ही झी खूप आधीपासूनच फॉलो करतो. लहानपणापासूनच आपण झी बघत हो, होतो. अगदीच. माझ्या नवऱ्याची बायको, त्याच्यानंतर ती होती ना लहान मुलीची, खुलता कळी खुले ना, माझा होशील ना, अजून होणार सून मी या घरची. आणखीन कोणती होती रिसेंट मध्ये? मला आता याच्यात आल्यानंतर मी सिरियल जरा कमी बघायला लागले, बट या मी बघायचे सिरियल आणि प्रॉपर. त्याहून जुन्या तर त्या फारच कमाल होत्या. आता नावं नसतील आठवत, पण त्या कुंकू वगैरे, त्या मालिका, आभाळ माया वगैरे फारच. करेक्ट करेक्ट करेक्ट. एक छोटासा गेम आहे. ट्रेडिशनल की वेस्टर्न? ट्रेडिशनल. मेकअप की नॅचरल? नॅचरल. मेकअपचे असे कोणते 3 प्रोडक्ट जे तू नेहमी अशी सोबत घेऊन फिरतेस? खरं तर मी महिमा म्हणून फार मेकअप प्रेफरच करत नाही, बट मीरा म्हणून जरी तुम्ही मेकअप बघायला गेलात माझा, तर मला असं वाटतं की ब्लश पण नाही, खरं तर लिपस्टिक, मस्कारा आणि लायनर मे बी. आणि लिपस्टिकच ब्लश म्हणून पण यूज करू शकतो आणि आय शॅडो म्हणून पण यूज करू शकतो. सो याच्यात आपला बेसिक मेकअप होऊ शकतो.
आतापर्यंत तुझ्या फॅननी दिलेली एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट तुला आठवतीये का जी अशी लक्षात राहील? हो, इंस्टाग्रामवरतीच मला आणि असंच बेसिक खूप कमेंट्स येत असतात, व्हिडिओ कॉल्स येत असतात. सो एक लहान मुलगी होती आणि तिच्या आईनी मला असं सांगितलं की माझी मुलगी मला रोज सांगते की माझ्यावरती मीरा मीरा आई जसं वेदावर प्रेम करते माझ्यावर तसं प्रेम तू कर. सो खूप छान दिसता, खूप सुंदर आहात. या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की लहान मुलांना आपण इतके जवळचे वाटतो. त्यांना असं वाटतं की कसली कमाल आई आहे ही. हे वाटणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि मला असं वाटलं की वाव आपण खूप गोष्टी ज्या डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्या पोहोचतात. म्हणजे लहान मुलांपर्यंत पोहोचतात. सो मला वाटतं की ती खूप बेस्ट कमेंट होती माझ्यासाठी की ती आईला म्हणते की माझ्यासाठी तू अंगाई गीत गा आणि जसं तू मीरा आई करते ना वेदावर प्रेम अगदी तसंच माझ्यावर तू प्रेम करायचं. तुला अशी कोणती भूमिका आहे जी आवर्जून आयुष्यात एकदा तरी करायची आहे आयुष्यात? अ, मला वाटतं की ही मीराच मी म्हणेन जी मी आता साकारते. कारण मी ह्याच्यामध्ये सगळे स्टंट केले. लाईक पाण्यामध्ये उडी मारण्यापासनं डीप वॉटर मध्ये उडी मारण्यापासनं ते सगळेच स्टंट केलेत मी जवळपास. म्हणजे अगदीच बेसिक जे शेड सारवण्यापासून ते गाडीच्या समोर उभं राहणं, कुंडात अगदी खाली जाणं किंवा थ्रिलर म्हणू शकतात, हॉरर म्हणू शकतात. हॉरर प्लस रोमॅन्टिक आमची सिरियल आहे. स्टार्टिंग पासून मी स्टंटच करत आले आणि मला असं वाटतं की मीरा सगळ्या गोष्टी करू शकते. त्यामुळे मला या सिरियलमुळे भरपूर गोष्टी करता आल्या आणि मला पण फार कळलं की मी काय काय करू शकते. सो मला वाटतं की या पलीकडे जाऊन पण माझ्या पुढे आता चॅलेंजेस उभे राहिले तर मला हे माहिती आहे की मी करू शकेन. सो या रेड कार्पेटवर पॅपराझींसमोर तुला एखादी पोस्ट द्यायची जी तुझी फेवरेट असेल, ती कोणती असेल? फोन पकडशील एक मिनिट. मला ही पोस्ट फार आवडते. ही ज्याच्यामध्ये आपला फुल लुक दिसतो आणि हाईट पण दिसते आणि फार छानपैकी पोस्ट करता येते. येस, खरंच थँक्यू. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय. तुला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. महिमा एक लोक इथे इथे एक